सुंदर आलिशान रूम. खरं तर ही रूम किती सुंदर, प्रत्येक गोष्टीने सुंदर बनवण्यात आली आहे. 2 कप्स ठेवण्यात आले आहेत आणि ही रूम कोणत्या जागी आहे खरं तर हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही रूम गार्डन एरियामध्ये आहे. आणि खरं तर या जागी होता जेल, म्हणजे केज होता या ठिकाणी आणि शिक्षा दिली जायची. आता इथे जर कोणाला शिक्षा दिली तर तो किती माणूस खुश असेल याचा विचार आता मला करवत नाही आहे. प्रत्येक गोष्ट आणि इतकी सुंदर रूम बनवण्यात आली आहे. लिव्हिंग एरिया म्हणजे एखादा आपला आर्टिस्टिक एरिया कसा असावा घरातला, तसं एकदम सुंदर छान स्वतःचं फेवरेट ठिकाण असावं अशी या रूमला सजवण्यात आलं आहे. तर ही आहे बिग बॉसची घरची बाल्कनी आणि बाल्कनीमध्ये सुद्धा यावेळेला खूप छान प्रकारे डिटेलिंग करण्यात आलं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यात आल्या आहेत. सोफा सेट्स इकडचे वाढवण्यात आले आहेत. खरं तर मागच्या वेळेला जास्त कोणी ते बाल्कनीच्या एरियात जास्त नव्हतं, होते थोडेफार कंटेस्टंट आणि टास्कसाठी बऱ्याचदा ही बाल्कनीचा एरिया वापरण्यात येतो. इथे काही जणांना थांबवतात, काही जणांना खाली टास्क देतात, असं बऱ्याचदा होतं आहे. सो बघूया यावेळेला हा एरिया किती वापरण्यात येणार आहे आणि किती टास्क होतील या ठिकाणावरून. हा सुद्धा बाल्कनीचाच एरिया आहे बरं का. म्हणजे यावेळेला बाल्कनीत सगळ्यात जास्त इनपुट्स टाकण्यात आले आहेत आणि मस्तपैकी या 3 चेअर्स राजेशाही थाट असल्यासारख्या सुंदर प्रकारे बनवण्यात आल्या आहेत आणि प्रत्येक फ्रेम्स बघताय, इकडच्या प्रत्येक बाजूमध्ये बघताय प्राण्यांचे डिटेलिंग्स करण्यात आले आहेत. थोडंसं जंगल थीम, वूड थीम अशा एकत्रित गोष्टी करण्यात आल्या आहेत. आता बाल्कनीचा आणि या जागांवरती असे राजा बनून कोण बसतं आणि त्याच्या बाजूला त्यांचे शिपाई किंवा सेवक म्हणून 2 जण कोण बसत आहेत हे बघायला खूप मजा येईल.